माणसाच्या जीवनात शिक्षण, अनुभव आणि नातेसंबंध हे जेवढे महत्त्वाचे असतात, तेवढीच एक गोष्ट आहे जी त्याच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देते. ती म्हणजे शिकवण. शिकवण म्हणजे केवळ शालेय पुस्तकांतून मिळणारे ज्ञान नव्हे, ती म्हणजे अनुभवातून, नात्यांतून, प्रसंगांतून आणि प्रत्येक क्षणातून मिळणारी आंतरिक समज. शिक्षण ही माणसाला घडवते, त्याचे विचार बदलते, त्याला योग्य अयोग्य यामध्ये फरक समजावते आणि एका सामान्य माणसाला सजग, विवेकी आणि संवेदनशील बनवते. शिकवण ही संस्कारांची बीजे रोवते. लहानपणापासूनच आपल्याला जी शिकवण मिळते, तीच आपले संपूर्ण आयुष्य ठरवते. आई वडील, आजी आजोबा, शिक्षक, समाज आणि परिस्थिती हे सगळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे शिकवत असतात. पण काही शिकवण त्या शब्दांनी नाही तर कृतीतून, अनुभवातून मिळते आणि तीच शिकवण आयुष्यभर आपल्याला सोबत राहते. बालपणात घरात मिळणारी शिकवण ही माणसाच्या स्वभावाचे मूळ घडवते. आई आपल्या मुलाला पहिला शब्द शिकवते, पण त्याचबरोबर पहिला संस्कारही करते. लहानपणी आईने सांगितलेली साधी गोष्ट, चांगलं वाग, सगळ्यांना मदत कर, हे शब्द आपण विसरतो, पण त्यामागचा भाव आपल्यामध्ये नकळत रुजतो. एक लहान मुलगा जर पाहतो की त्याचे वडील दररोज गरीब माणसांना अन्न देतात, तर तोही तेच शिकतो. कारण मुलं ऐकून कमी शिकतात आणि पाहून जास्त शिकतात. शिकवण ही केवळ सांगण्यात नसते, ती जगण्यात असते. जर तुम्ही स्वतः सजग, प्रामाणिक आणि नम्र असाल, तर तुमचं वागणंच दुसऱ्यांसाठी एक शिकवण ठरतं. शाळा ही आपल्याला विषय शिकवते, गणित, विज्ञान, भाषा, पण त्याचबरोबर ती आपल्याला मूल्य, शिस्त आणि सहजीवन शिकवते. पहिल्या इयत्तेपासूनच आपल्याला शेजाऱ्याशी वाटून घे, माफ कर, सत्य बोल, अशा गोष्टी शिकवल्या जातात. एका शिक्षकाने वर्गात विचारलं, जर तुमच्याकडे एक चॉकलेट असेल आणि तुमचा मित्र रडत असेल, तर काय कराल? एका मुलीने उत्तर दिलं, त्याला अर्ध देईन. ही केवळ गोड भावना नाही, ही एक गंभीर शिकवण आहे. सहवेदना, वाटून घेणं आणि दुसऱ्याच्या भावनांचं महत्त्व समजणं. शाळेतील शिकवण माणसाला सामाजिक बनवते. आपले विचार परिपक्व बनते. आपण इतरांच्या दृष्टिकोनातून विचार करणं शिकतो. ही शिकवण आपल्याला पुढे जाऊन एक समाजभान असलेला नागरिक बनवते. आई-वडिलांनी आपल्याला दिलेली शिकवण म्हणजे अदृश्य खजिना आहे. त्यांच्या कृती, त्यांच्या संघर्षाच्या कथा, त्यांच्या संयमांचे क्षण हे सगळं आपल्यात खोलवर झिरपतं. वडील जेव्हा कठीण प्रसंगीही खंबीर राहतात, तेव्हा आपल्याला धैर्य शिकायला मिळतं. आई जेव्हा आपलं दुःख बाजूला ठेवून आपल्या भावंडांसाठी हसते, तेव्हा आपल्याला त्याग शिकायला मिळतो. मी लहान असताना एक प्रसंग आठवतो. एकदा आमचं घर आर्थिक अडचणीत होतं आणि आईने तिचा वाढदिवस साजरा केला नाही. मी विचारलं, तुमचा वाढदिवस का साजरा नाही केला? आई हसून म्हणाली, जेव्हा सगळे असतात तेव्हाच खरा आनंद होतो. त्या एका वाक्यातून मला परस्पर सुखाची भावना शिकायला मिळाली. आई हसून म्हणाली, जेव्हा सगळे असतात तेव्हाच खरा आनंद होतो. त्या एका वाक्यातून मला परस्पर सुखाची भावना शिकायला मिळाली. शिकवण ही केवळ वडीलधाऱ्या व्यक्तींकडून मिळते असं नाही. आपल्याला लहान मुलंही शिकवू शकतं. निखळता सरळपणा, आजचा क्षण जगणं, या गोष्टी एक लहान मूल सहज शिकू शकतं. कोणीतरी आपल्याला वाईट वागतो, तेव्हाही आपल्याला एक शिकवण मिळते. कसा वागू नये, कोणीतरी संकटातही न घाबरता पुढे जातो. तेव्हा समजतं धैर्य म्हणजे काय. प्रत्येक व्यक्ती आपल्याला काही ना काही शिकवत असते. फक्त त्याकडे दृष्टी हवी. शिकवण कधीही फक्त गोड प्रसंगातून मिळत नाही. ती अनेकदा आपल्याला दुखवणाऱ्या, अपयश देणाऱ्या आणि आव्हानात्मक क्षणांतून मिळते. एकदा एखादा विश्वासू मित्र दगा देतो, तेव्हा आपण फक्त दुःखातच जात नाही तर खऱ्या नात्यांची ओळख होते. परीक्षेत नापास झाल्यावर फक्त हताश होत नाही, तर कळतं माझ्या तयारीत काही कमी पडलं. या सगळ्या प्रसंगांमधून मिळणारी शिकवण आपल्याला आयुष्याचं खरं शिक्षण देते. आजच्या काळात बरेच लोक बोलतात, मुलांना चांगलं शिकवतो, पण ते ऐकत नाहीत. पण आपण हे लक्षात घेतलं पाहिजे, की शिकवण ही केवळ सांगण्यातून होत नाही, ती जगण्यातून होते. जर आपण मुलांना सांगतो, सत्कर्म करा, पण आपणच कुणाला फसवतो, तर ती शिकवण बेकार जाते. आपल्या कृती, बोलण्याची पद्धत, इतरांशी वागणं, हे सगळं दुसऱ्याला शिकवत असतं. म्हणूनच एक माणूस म्हणून आपलं प्रत्येक वागणं हे कोणाला तरी शिकवण देणारं असतं. प्रत्येक धर्माने, प्रत्येक संस्कृतीने शिकवण दिली आहे. प्रेम, क्षमा, सहिष्णुता, त्याग, सत्य, अहिंसा हे सारे शिकवणीतून आलेले मूल्य आहेत. भगवद्गीतेत
श्रीकृष्ण अर्जुनाला केवळ युद्धाच्या रणांगणात मार्गदर्शन करत नाहीत. ते त्याला एक जीवनशैलीची शिकवण देतात. कर्म कर, पण फळाची अपेक्षा न ठेव. बुद्ध म्हणतात, क्रोधाला क्रोधाने नाही, तर प्रेमाने जिंका. हे केवळ धर्मग्रंथात वाचण्याचे वाक्य नाही, तर ती एक जगण्याची शिकवण आहे. जर प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आयुष्यात योग्य शिकवण मिळाली, तर तो समाजही योग्य दिशा होईल. एका चांगल्या नागरिकाची शिकवण पुढे एक चांगल्या पिढीचं निर्माण करते. तुम्ही जर एखाद्या मुलाला प्रामाणिकपणाची शिकवण दिली आणि त्याने ते आयुष्यभर जपलं, तर तुम्ही एक सुशिक्षित, सुसंस्कृत पिढी घडवलीत. शिकवण म्हणजे एका व्यक्तीचं दुसऱ्याच्या जीवनावर उमटलेलं चिरकाल टिपणारं ठसा आहे. शिकवण ही कोणत्या वर्गात मिळत नाही, कोणत्या परीक्षेत मोजता येत नाही. ती मिळते जगण्यातून, अनुभवातून, नात्यांतून आणि अंतःकरणातून. ही शिकवण जर योग्य असेल, तर ती माणसाला कोणत्याही अंधकारातून बाहेर काढू शकते. प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एखादी शिकवण असते, जी त्याला आयुष्यभर मार्गदर्शक ठरते. ती शिकवण कधी आईच्या डोळ्यांमधून, कधी शिक्षकाच्या शब्दांतून, कधी मित्राच्या सहवासातून, तर कधी संकटाच्या शिक्षणातून मिळते. ती शिकवण न विसरता तिला आपल्या कृतीत, विचारात आणि नात्यांमध्ये उतरवणं हाच खरा मानवधर्म. शिका, शिकवा आणि शिकवणीनं आयुष्य समृद्ध करा. तर मित्रांनो, हा मोटिवेशनल लेख जर तुम्हाला आवडला असेल आणि तुम्हाला ही तुमच्या आयुष्यात काही मिळवायचे असेल, तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू अशाच एका मोटिवेशनल गोष्टीबरोबर. धन्यवाद.